गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. वेलकम टू मंथन युट्यूब चॅनल. तर आज आपण जीपीबी 242चा 5वा लेक्चर करणार आहोत. आतापर्यंत आपण 4 लेक्चर कंप्लीट केलेले आहे. 4 लेक्चर मध्ये आपण ब्रीडिंग मेथड, प्लांट ब्रीडिंग बद्दल, कसं पॉलिनेशन घडून येतं, कसं रिप्रोडक्शन घडून येतं, त्यानंतर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, त्यानंतर मेल स्टरलिटी इन डिटेल मध्ये बघितलेलं आहे. तर त्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक आहे, व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यातून माझा पर्सनल नंबर भेटून जाईल. तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तसंच मेसेज व्हॉट्सअपवर जर तुम्ही मेसेज करत असाल तर तुमचं नाव आणि सुरुवातीला जर करत असाल तुमचं नाव आणि कॉलेज नेम टाका, जेणेकरून मी तुमचे नंबर सेव्ह करून घेईन. ओके. त्यानंतर तुम्हाला जर नोट्स लागत असेल, ज्या की मी प्रिपेअर केलेले आहे, आता तुमचं सिलेबस मध्ये कसं आहे, 2-4 जीपीबी एकत्र करून एक कोर्स तयार केलेला आहे. ओके. आता जो पहिला सेक्शन होता तो आम्हाला 3rd सेमिस्टरला होता. आता जो दुसरा आजचा जो सेक्शन आहे तो आम्हाला 5th सेमिस्टरला होता, 4th सेमिस्टरला होता. ओके. तर अशा गोष्टी मिक्सअप झालेल्या आहे. तर चला, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सर्व समजून सांगत आहे, तुम्ही फक्त समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा, बाकी गोष्टी होऊन जातील. ओके. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या 1st सेमिस्टरच्या स्टुडंटना, 2nd सेमिस्टरच्या स्टुडंटना, 3rd सेमिस्टरच्या स्टुडंटना हे चॅनल शेअर करा. ओके. चला तर बघूया. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे प्लांट जेनेटिक रिसोर्स. प्लांट जेनेटिक रिसोर्स किंवा रिसोर्सेस. ओके. येस. ओके. प्लांट जेनेटिक रिसोर्स म्हणजे आता सर ही काय नवीन बला आली, हे नवीनच काढलं, असं नवीन घेऊन काय नाही. प्लांट जेनेटिक रिसोर्स. आता रिसोर्स म्हणजे काय हा पहिला शब्द समजून घ्या. रिसोर्स म्हणजे सर आपल्याकडे काहीतरी अवेलेबल असणं, बरोबर आहे ना. की जर समजा मला शेती करायची, माझ्याकडे लँड अवेलेबल असणं किंवा कॅपिटल म्हणजे पैसा अवेलेबल असणं, हे काय माझ्याकडे रिसोर्स झाले, बरोबर आहे. रिसोर्स म्हणजे काय काय अवेलेबल आहे ते. मग आपल्याकडे प्लांट जेनेटिक म्हणजे प्लांटचे जेनेटिक म्हणजे प्लांट चे हेरिडिटी, बरोबर आहे. जेनेटिकची डेफिनेशन काय, हेरिडिटी अँड व्हेरिएबिलिटी. पण प्लांटचे जीन आपल्याकडे किती, प्लांट जेनेटिक रिसोर्सेस म्हणजे प्लांटचे जीन आपल्याकडे किती अवेलेबल आहे, म्हणजे याला काय म्हणतात, प्लांट जेनेटिक रिसोर्स. यालाच मग आता याची डेफिनेशन काय करसान सर, किती, सर्व जितके अवेलेबल असेल तितके याच्यात. मग याची डेफिनेशन येते सम टोटल ऑफ ऑल जीन, सम टोटल ऑफ ऑल जीन, सम टोटल ऑफ ऑल जीन अवेलेबल, जे की सम टोटल ऑफ ऑल जीन म्हणजे सगळे जीन जे अवेलेबल आहे आपल्याकडे त्याला काय म्हणतात, प्लांट जेनेटिक रिसोर्स. त्याच्यात डेफिनेशन दिली, सम टोटल ऑफ ऑल जीन ऑफ इन अ क्रॉप स्पेसिस इज रेफर टू जेनेटिक रिसोर्सेस. मग सर जेनेटिक रिसोर्सेस हा झाला. मग यालाच एक अलग शब्द आहे जीन पूल. याला सिमिलर शब्द आहे जीन पूल. जीन पूल म्हणजे काय, होल लायब्ररी. जीन पूल म्हणजे काय, होल लायब्ररी. ओके. होल लायब्ररी. लायब्ररी मध्ये काय असतं आपले सर, आता समजा मी ऍग्रिकल्चरचा स्टुडंट आहे, मग आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये जर ऍग्रिकल्चरच्या लायब्ररीमध्ये गेलो तर आपण तिथं काय भेटणार आपल्याला सर, सर्व ऍग्रिकल्चर रिलेटेड बुक्स. मग ते काय झालं, जीन पूल. आता जर समजा पूल आहे, पूल मध्ये पाणी आहे ना, तसं समजून घ्या की सर्व पाणी आहे ना, बरोबर आहे. मग ती जीन पूल मध्ये म्हणजे काय, होल लायब्ररी. ओके. एखाद्या वेळेस जीप टंग होती. ओके. हसून घ्या तुम्ही सर्व. या होल लायब्ररी आहे. ओके. मग लायब्ररी मध्ये काय असतं, सर्व बुक्स असतात. मग तसंच हे जीन पूल म्हणजे काय असतं, सम टोटल ऑफ ऑल जीन, किंवा त्याला आपण म्हणू शकतो होल लायब्ररी. ओके. होल लायब्ररी. ओके. याला काय म्हणतो आपण, जीन पूल. मग सर यालाच डबल एक शब्द आहे काय, जर्म प्लाझम. मग सर ही काय बला आहे, ही तिन्ही बला एकच आहे, फक्त नाव काय वेगवेगळं. सायंटिस्ट लोकांच्या अंगात चूल होती कि नहीं मेरे हिसाब से तो इसको ऐसा नाम दूंगा रे भाई, मेरे को ये नहीं जमेगा, मैं ऐसा नाम दूंगा. इनके जाने दो, कैसा है ऑनलाइन नहीं बोल सकते वो, देखो. मग जर्म प्लाझम म्हणजे काय असतंय, तेच
जर्मप्लाझम, जीन पूल, जेनेटिक, प्लांट जेनेटिक रिसोर्स, तिन्ही टर्म एकच आहे. काय एवढी डेफिनेशन आहे, सम टोटल ऑफ ऑल जीन प्रेझेंट इन अ क्रॉप स्पेसिस. कोण्या क्रॉप स्पेसिस मध्ये? ओके, पूर्ण ऍग्रिकल्चर मध्ये तर आहेच, पण क्रॉप स्पेसिस मध्ये समजा सोयाबीनचं झाड आहे, तर मग सोयाबीनची व्हेरायटी झाली, व्हेरायटी वेगळी गोष्ट झाली. ओके, मग तुम्ही म्हणसान सर व्हेरायटी प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला कोणतं तरी स्पेसिफिक लागल. मग नाही, त्याच्यापेक्षा तुम्हाला एक एक्झाम्पल जे तुम्ही पाहिले, रानभेंडी माहिती आहे. ओके, रानभेंडी तुम्हाला काय सांगू, फिंगर काय म्हणतात त्याला इंग्रजीत, काय भेंडीचं नाव, लेडी फिंगर. ओके लेडी. तर मग तिची एक आपली जी कल्टिवेटेड व्हेरायटी आहे ती एक वाईल्ड व्हेरायटी, तिची वाईल्ड काय मस्त आहे. मग त्या दोन्ही काय आल्या, सम टोटल ऑफ ऑल जीन, म्हणजे ते काय दोन्ही एकाच जीन पूल मध्ये आल्या. ओके, आता समजलं? अरे इथपर्यंत बात समजी. मग इज्जत काय असं सर, सर्व हेरिडिटी कॅरेक्टर एकत्र असतात. ओके, इथपर्यंत जीन पूल मध्ये, प्लांट जेनेटिक रिसोर्स मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? ही डेफिनेशन समजून घेणं महत्वाची. अशी डेफिनेशन तुम्हाला कोणीच समजून सांगणार, सम टोटल ऑफ ऑल जीन प्रेझेंट इन अ क्रॉप स्पेसिस. कोण्यास? क्रॉप स्पेसिस मध्ये. बरोबर आहे ना? समजा तुम्हाला डबल एक उदाहरण देतो, तुम्ही झाले एक जीन. ओके, पण तुमच्या फॅमिली मेंबर काय झाले, जीन पूल. बरोबर आहे ना? मग ते रिलेटिव्ह, बरोबर आहे, काही वाईल्ड रिलेटिव्ह असतात ज्याच्यासोबत भांडणं आपलं कधीही पटत नाही. बरोबर आहे की नाही? मग ते काय आले, वाईल्ड रिलेटिव्ह. मग ते काय असतात, समटोटल, पण काय झालं ते आपलेच रिलेटिव्ह आहे. मग ते कसे देतात, आपल्या जिजात देतात. आपण म्हणतो ना की बा आमची, समजा आता माझी धरा, माझं सरनेम शेजूळ, मग म्हणतो शेजूळ फॅमिली. बरोबर आहे ना? मग त्यात रिलेटिव्ह आले, बरोबर आहे, वाईल्ड रिलेटिव्ह आले, मग तसा गोष्ट असते ती. ओके, पण ते काय आले, सगळी शेजूळ फॅमिली म्हणायला लागते. मग तसं आपल्याला काय म्हणायला लागतं, जीन पूल. ओके, आता समजलं? आता याच्यापेक्षा जास्त तर काही उदाहरण देऊ शकत नाही. मग सर हे जीन पूल, जेनेटिक रिसोर्स, याची इम्पॉर्टंट फीचर काय? इम्पॉर्टंट फीचर काय? मग याचा पहिलं फीचर आहे की याच्यात व्हेरिएबिलिटी अँड डायव्हर्सिटी सापडती. व्हेरिएबिलिटी, एखादा असतंय की आपलं लय चांगला विचार करते रिलेटिव्ह, आणि एखादा म्हणते, बरोबर आहे ना, याचं सत्यनाश हो. मग काय असते, व्हेरिएबिलिटी आणि डायव्हर्सिटी, याच्यात काय सापडती, व्हेरिएबिलिटी अँड डायव्हर्सिटी. त्यानंतर याच्यात लय मोठे रिस्क सापडतात, जसं की आता एक आपले फॅमिली मेंबर झाले, मग आपले रिलेटिव्ह झाले, मग त्यानंतर आपले नातेवाईक झाले. बरोबर आहे, ही जी चेन आहे, बरोबर आहे. समजा त्याच्यापेक्षा जास्त उदाहरण घ्या, आपण कशापासून तयार झालेलो आहे, सर माकडापासून, असं म्हणतात ना. आता ही थेअरी आहे ना की आपण मंकीच्या एका स्पेसिस पासून तयार व्हायले. मग ते काय झाले, आपले वाईल्ड रिलेटिव्ह. ते काय झाले, आपले वाईल्ड रिलेटिव्ह. बरोबर आहे ना? ते काय झाले, आपले वाईल्ड रिलेटिव्ह. मग सर याच्यात काय कशापासून तयार होते, जर्मप्लाझम कन्सिस्ट लँड रेसेस, मॉडर्न कल्टिवेटर, ऑब्सोलेट कल्टिवेटर, ब्रीडिंग स्टॉक, वाईल्ड फॉर्म, वाईल्ड स्पेसिस, या सर्व आपण टर्म शिकणार आहोत. ओके, या टर्मचं काही घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. मग याच्यात काय असतात, कल्टिवेटेड, जे आपण साधं कल्टिवेट करतो, समजा रानभेंडी, आपण रानभेंडी कल्टिवेट करतो का, ती खाऊ शकतो का? नाही सर. रानतीळ खाऊ शकतो का? नाही सर. मग त्या पेसिस पण जीन पूल मध्ये येतात. आणि ज्या आपण कल्टिवेट करतो, जे तीळ कल्टिवेट करतो, किंवा आपली जी लेडी फिंगर कल्टिवेट करतो, ती पण तिच्यातच येते. ओके, झालं. त्यानंतर सेंटर ऑफ डायव्हर्सिटी, जीन बँक असती. जीन बँक मध्ये आता मला एक सांगा, मला आता एबायोटिक स्ट्रेस आणायचा, समजा टेम्परेचर बद्दल रेजिस्टन्स तयार करायचं. काय तयार करायचं? रेजिस्टन्स. मला माहिती आहे की लेडी फिंगर मध्ये तो आहे, पण जे आपण कल्टिवेट करतो, जे आपण सो करतो, तिच्यात नाहीये. तर मग मी काय करणार, जीन पूल मधून, म्हणजे हिचा जीन हिच्यात ट्रान्सफर करणार. काय? जीन. ओके, म्हणजे समजलं हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, किंवा रेजिस्टन्स तयार करायचं असलं, काही एखादा जीन घ्यायचा असला, एखादा ट्रेड घ्यायचा असला, तर आपल्याला त्याची जरूरत पडती. मला सांगा, आता आपण याच्यामध्ये याचा जीन लवकर घेऊ का एखादा वेगळी व्हेरायटी असली, समजा आपण याच्यातला सोयाबीनचा जीन घेऊ शकतो का?
नाही सर घेऊ शकत नाही हिच्यात काय की या दोन्हीच्या फॅमिली वेगळे आहे, स्पेसिस वेगळी आहे, जीनस वेगळे आहे, बरोबर आहे ना. पण याचं स्पेसिस जीनस वेगळे सारखं येते, फॅमिली सारखी येते, बरोबर आहे ना. ह्या गोष्टी सारख्या आहेत ना. त्याच्यामुळं मग आपल्याला जीन पूलचं महत्व यासाठी आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम. त्यानंतर सर असं नाही की जम्प प्लाझम आपल्याच इथून आणल्या जातात. आता आपण जे ग्रीन रिव्होल्युशन आणलं होतं तेव्हा मग ग्रीन रिव्होल्युशन आणण्यासाठी आपण जीन कुठून वापरला होता. जीन सर एक सायंटिस्ट होते, तुम्हाला सायंटिस्टचं नाव सांगितलं सर काय, बॉरलॉग सायंटिस्टनं त्यांच्या तिथं जे एक्सपेरिमेंट केलं मग तिथून आपण जीन घेऊन आलो. ओके, तर मग आपण तो काय आणू शकतो, इंडिजिनियस असू शकतो किंवा तो काय असू शकतो, एक्झॉटिक असू शकतो. म्हणजे समजा सर भारतातला पण असू शकतो आणि भारताच्या बाहेरचा पण असू शकतो. यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम, अरे बेटा इसमें कोई प्रॉब्लम है, नहीं होना चाहिए रे, इसमें कोई प्रॉब्लेम तो नहीं होना चाहिए. मग सर मग आपण हे कलेक्शन कसं करतो. आता आपण काय करतो, सुरुवातीला जर मला ध्यानात ठेवा, मला जर जीन पूल कलेक्ट करायचं असलं मी पहिले कलेक्ट करीन, बरोबर आहे, कलेक्ट करून घेईन, त्यानंतर त्याचं कन्झर्वेशन करीन किंवा तो जमा करून ठेवीन, त्यानंतर त्यावर स्टडी करीन, डॉक्युमेंटेशन करीन किंवा मला इथून इथून सापडला, याच्यात हे गुण दिसले, त्यानंतर त्याचा वापर करीन, बरोबर आहे का नाही. मग सर तुम्ही सगळं झाला, आम्हाला सांगा सर पेपरात येणाऱ्या गोष्टी, पेपरात येणाऱ्या म्हणजे आता सर याचे टाईप सांगा. ओके, जम्प प्लाझमचे टाइप ऑफ जम्प प्लाझम. आता जम्प प्लाझमचे टाईप कोणकोणते येतात. आता आपण तुम्हाला पहिले सांगितलं शब्द, पहिला येतं लँड रेसेस. मग सॉरी लँड रेसेस काय नवीन बलाय तुम्हाला माहितीये का. आपले काळानुकाळ म्हणजे समजा आता जेव्हापासून ज्वारी बाजरी घेणं चालू आहे, समजा सगळीच पिकं, तर सुरुवातीला जे कल्टिवेटेड करत आलो तेच काय झालं ट्रान्सफर, या वर्षी पेरायचं, दुसऱ्या वर्षी डबल पेरायचं, दुसऱ्या वर्षी डबल पेरायचं, ते काय आलं चालत आलं. मग ते ट्रान्सफर झालं. जे आपल्या वेअर प्रिमिटिव्ह कल्टिवेअर, नथिंग बट प्रिमिटिव्ह कल्टिवेअर वेअर सिलेक्टेड कल्टिवेटेड बाय फार्मर मेनी जनरेशन विदाउट सिस्टमॅटिक ब्रीडिंग. आता याच्यात काही सिस्टमॅटिक ब्रीडिंग मेथड वापरली काय ना का, त्यात काही ते केलं का, सिस्टमॅटिक ब्रीडिंग मेथड वापरली का, नाही सर, ते काय केलं फक्त ट्रान्सफर झालं. ओके, ट्रान्सफर झालं कशातून, जनरेशन टू जनरेशन. मग ती जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर झालं, त्याला काय म्हणतात, मग त्याला आपण शब्द देतो देसी बी. ओके, त्याला काय म्हणतात लँड रेसेस. मग लँड रेसेस मध्ये काय असतं सर, हाय डिग्री ऑफ रेजिस्टिव्हिटी. तुम्ही एक पाहिलं असं जुन्या काळात म्हणत होते, जर पिक्चर मध्ये पण बघता की, एक मिनिट, पिक्चर मध्ये पण म्हणतात, समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिच्यावर जर एखादा मूवी तयार होत असेल, ते सांगतात की आम्ही ज्वारी बाजरी या थंडीच्या कडाक्यावर काढायचो, जर समजा दुष्काळ पडला तर थंडीच्या कडाक्यावर काढायचो. म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी रेजिस्टंट पॉवर होती की ते ड्रॉट रेजिस्टंट होते. त्यानंतर त्यामध्ये हाय डिग्री ऑफ रेजिस्टिव्हिटी कशासाठी, की ते बिना मॉइश्चरचे पण उगून येत होते. हालाकी आपल्याला याच्याबद्दल काय खरंय काय खोटंय हे माहिती नाही, पण त्याच्यात काय होते, हाय डिग्री ऑफ रेजिस्टिव्हिटी, हे ध्यानात ठेवा, हाय डिग्री ऑफ रेजिस्टिव्हिटी. ओके, यालाच आपण काय म्हणतो देसी सीड. ओके, यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम, जे की जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर झालेले, तिच्यात काही प्लांट ब्रीडरचा आहात का, नाही, विदाउट प्लांट ब्रीडर. ओके, मी लय फास्ट बोलतो का असं, तुम्ही मला कमेंट थ्रू सांगा बरं एकदा, मग मी असं शांत बोलतो. आता आपण एक टॉपिक शांततेत घेऊ. आता सर दुसरा प्रकार कोणता पडतो, दुसरा प्रकार पडतो ऑब्सोलीट कल्टिव्हर.
मग सर ही काय नवीन बल आहे? लँड रेसेस तर समजले की बॉय एक जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होतात. मग हिच्यात काय माहिती का, हिच्यात ब्रीडरचं काही एफर्ट होतं का? नाही. हिच्यात एफर्ट ऑफ सिस्टेमिक ब्रीडिंग मेथड, ब्रीडर किंवा ब्रीडिंग मेथड. मग हिच्यात काय सर एफर्ट आहे कोणाचे? ब्रीडरचे कशापासून? समजा ब्रीडरनं काय केली, नवीन व्हेरायट्या तयार केल्या, बरोबर आहे ना, नवीन व्हेरायट्या तयार केल्या, जे की व्हेअर आर पॉप्युलर इन अर्लियर नाऊ हॅज बीन रिप्लेस बाय न्यू व्हेरायटी. पहिले पॉप्युलर होत्या, आता रिप्लेस बाय न्यू व्हेरायटी. हे काय आले? रिप्लेस झाले, रिप्लेस बाय न्यू व्हेरायटी. ओके, रिप्लेस कशाने झाले? न्यू व्हेरायटीने रिप्लेस झाले. त्यानंतर सर जसं की व्हीटच्या व्हेरायटी होत्या पहिले K65, K68, PB591, ह्या पहिले पॉप्युलर होत्या ट्रॅडिशनली. ओके, पण त्या काय आल्या? आता रिप्लेस झाल्या, म्हणजे नवीन त्यात बदल घडून आणला. ओके, आणि काळाचा नियमच आहे की चेंज ऑक्युअर. ओके, काहीतरी म्हणणार होतो मी, पण मी सगळं म्हणून मग असं, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष दे. ओके, काय ध्यानात ठेवायचं? फक्त एफर्ट ऑफ सिस्टमिक ब्रीडिंग मेथड, त्यानंतर रिप्लेस बाय न्यू व्हेरायटी. मी जे एक एक दोन पॉईंट सांगतो ना, याच्या मागे लय टाइम लागतो माहिती काढायला. या इकडं तिसरं पाय, तुम्हाला काय माहितीये सर? हमको पता आहे. त्यानंतर आता मॉडर्न कल्टिव्हर. सर मॉडर्न कल्टिव्हर काय नवीन बल आहे? मॉडर्न कल्टिव्हर म्हणजे हाय इल्डिंग व्हेरायटी तयार करणं. हाय इल्डिंग, स्पेलिंग चुकली का रे इल्डची? बरोबर आहे ना? पहिले बरोबर लिहिली, पहिले बरोबर लिहिली, नंतर डबल खोलली, असंच होतंय. हाय इल्डिंग व्हेरायटी. ओके, हाय इल्डिंग व्हेरायटी. मग ही सर हाय इल्डिंग व्हेरायटी म्हणजे जी की सध्याच्या स्थितीला आपण वापरतो, सध्याच्या स्थितीला ज्या व्हेरायटी वापरतो त्या कोणत्या आहे? मॉडर्न कल्टिव्हर. हिच्यात काय करायला असतं आपण? हाय इल्डिंग पोटेन्शियल टाकेला असतो, त्यानंतर हिच्यात क्वालिटी सीड तयार केलेलं असतं. ओके, या गोष्टी हिच्यात येतात. आणि आपण हे काय करतो? डायरेक्ट रिलीज इन न्यू एरिया. डायरेक्टली रिलीज इन न्यू एरिया. डायरेक्टली रिलीज कुठं करतो? न्यू एरियामध्ये. त्यानंतर सर आता चौथा येते ऍडव्हान्स कल्टिव्हर, ऍडव्हान्स ब्रीडिंग लाईन. सर मग ऍडव्हान्स ब्रीडिंग लाईन म्हणजे काय असते? ऍडव्हान्स ब्रीडिंग लाईन म्हणजे जी प्री रिलीज किंवा प्री रिलीज प्लांट, म्हणजे जे की अजून फार्मरला दिलं का कल्टिवेशन साठी? फार्मरला दिलं का कल्टिवेशन साठी? किंवा नॉट रेडी फॉर रिलीज. तुम्हाला एक माहित असेल की जर एखादी व्हेरायटी तयार होत असेल त्याच्या मागे 2, 4, कधी 10, 11, 12 वर्ष लागतात की तिच्यावर एक्सपेरिमेंट होतात. मग ते एक्सपेरिमेंट चालू असताना त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर ते रजिस्ट्रेशन करायला त्याला काय म्हणतात? ऍडव्हान्स ब्रीडिंग लाईन, जी की ऍडव्हान्स मध्ये समजा अजून तयार होते. ओके, जी की कॉलेजमध्ये वगैरे तुम्ही पाहत असताना, आता ऍग्रिकल्चर स्टुडंट समजा आमच्या इथं, माझ्या तिथं बुलढाणा रिजन मध्ये PDQV आरम म्हणून जी मेथची व्हेरायटी त्यावर रिसर्च चालू आहे. मग ती काय प्री रिलीज झाली, ती काय आली? प्री रिलीज व्हेरायटी झाली. ओके, याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम झाला नाही सर? ही झाली प्री रिलीज. त्यानंतर सर पाचवा येते वाईल्ड फॉर्म ऑफ कल्टिव्हर स्पेसिस. वाईल्ड फॉर्म सर, वाईल्ड फॉर्म अँड वाईल्ड रिलेटिव्ह. आता वाईल्ड रिलेटिव्ह म्हणजे ज्याच्यापासून तयार झाली. समजा आता आपण जी व्हेरायटी वापरते,
समजा आपण कशापासून तयार झालेलो आहे, मंकी पासून, तर मग ते काय आलं आपलं वाईल्ड फॉर्म झालं. ओके, तसं वाईल्ड रिलेटिव्ह झालं. आणि वाईल्ड फॉर्म म्हणजे जे की सगळे वाईल्ड जीन अवेलेबल आहे ते काय आले वाईल्ड रिलेटिव्ह. आता याच्यात काय असतंय, हाय डिग्री ऑफ रेजिस्टिव्हिटी असते. त्यानंतर बायोटिक स्ट्रेस, एबायोटिक स्ट्रेस बद्दल याच्यात रेजिस्टिव्हिटी जास्त असते. ओके, त्यानंतर सर सातवं येते म्युटेट. आता सर मला एक सांगा, यामध्ये जे गुण नाहीये, समजा यामध्ये जे ट्रेट नाहीये, यामध्ये ट्रेट नाहीये, मग ते ट्रेट जर आपल्याला पाहिजे असेल तर मग चेंज कशाने करतो आपण, म्युटेशननं. आता म्युटेशन काय, सडन चेंज इन, ओके, सडन चेंज आहे कोण्या पण याच्यातला. मग सडन चेंज आहे ना, तर मग म्युटेशन कसा असतो, एक तर इंड्यूस असतो किंवा स्पॉन्टिजिनियस असतो किंवा नॅचरली ऑक्युअर असतो किंवा आर्टिफिशियली ऑक्युअर असतो. आता समजलं असेल की नॅचरली एखाद्या वेळेस म्युटेशन घडून येतं किंवा आपण स्वतः करतो. ओके, त्याला काय म्हणतात, इंड्यूस म्युटेशन. ओके, हे 7 प्रकार येते, लँड रेसेस, ऍब्सोल्यूट कल्टिव्हर, मॉडर्न कल्टिव्हर, ऍडव्हान्स ब्रीडिंग लाईन, वाईल्ड फॉर्म, वाईल्ड रिलेटिव्ह आणि म्युटेंट्स. ओके, यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम, हे काय झाले सर, हे झाले टाईप ऑफ जर्मप्लाझम. सर त्यानंतर टाईप ऑफ जीन पूल सांगा, जीन पूलचे टाईप. ओके, जीन पूलचे टाईप. मग जीन पूलचा पहिला टाईप येतं प्रायमरी जीन पूल. पहिला टाईप कोणचं येतं, प्रायमरी जीन पूल. दुसरा टाईप कोणचं येतं, सेकंडरी जीन पूल. तिसरा टाईप कोणचं येतं, टर्शियरी जीन पूल. मग सर हे जीन पूल 1, जीन पूल 2, मग असं त्याला म्हणतात GP1, सेकंड GP2, त्यानंतर थर्ड GP3. It also called as GP1, GP2, GP3. It also called as प्रायमरी जीन पूल, सेकंडरी जीन पूल, टर्शियरी जीन पूल. मग सर हे जीन पूलचा मेळ काय तुम्हाला इथं समजून सांगतो. हे पहा, समजा हा झाला पूल, जीन पूल. याच्यात हे GP1, हे GP2, हे GP3. मग मला एक सांगा, GP1 चं क्रॉसिंग GP2 सोबत व्हायला सोपं जाईल का थर्ड सोबत सोपं जाईल, सर 2 सोबत सोपं जाईल. बरोबर आहे का, कारण की हे जास्त रिलेटेड आहे, जवळ क्लोज आहे. बरोबर आहे, आज फक्त समजून घ्या. ओके, आणि हे लांब आहे, मग याच्यामध्ये क्रॉसिंग होईल का, नाही सर. बरोबर आहे, GP2 आणि GP3 क्रॉसिंग ओव्हर होईल का, हो सर होईल, कारण की हे जवळ आहे. ओके, हे जवळ आहे. मग हा काय एक म्हणजे पूल आहे की ज्यामध्ये जेवढे रिलेटेड, समजा GP1 क्लोज रिलेटेड आहे GP2 सोबत, GP2 क्लोज रिलेटेड GP1 सोबत पण आणि GP3 सोबत पण. ओके, मग क्रॉसिंग जर केलं आपण, याचं क्रॉसिंग जर केलं तर हे ते फर्टाईल. ओके, हे ते पार्शियली फर्टाईल आणि हे काय ते स्टराईल. म्हणजे सर हे काय आलं, फर्टाईल. याच्यात क्रॉसिंग जर केलं, GP1 मधलं GP1 मध्ये केलं किंवा GP1 मधलं GP2 मध्ये केलं ते येतं फर्टाईल. पण हे काय येतं पार्शियली, GP2 चं GP3 सोबत जर केलं पार्शियली स्टराईल येतं, आणि GP3 चं जर केलं GP1 सोबत हे काय येतं स्टराईल येतं. ओके, हे पार्शियली फर्टाईल, हे स्टराईल. आता समजलं, अरे समजलं का. आता इकडे इथं लिहून देतो तुम्हाला. हे काय करतं, फर्टाईल हायब्रिड प्रोड्यूस करतं. फर्टाईल हायब्रिड प्रोड्यूस करतं. ओके, हे काय करतं, पार्शियली फर्टाईल हायब्रिड प्रोड्यूस करतं. आणि हे काय करतं, स्टराईल हायब्रिड तयार करतं किंवा हायब्रिड तयारच करत नाही. ओके, त्यानंतर सर हिच्यात काय करतात, हिच्यात आता मग एवढं ध्यानात ठेवा की याचं याचं रिलेशन क्लोज आहे, याचं रिलेशन क्लोज आहे, याचं रिलेशन थोडं वाईड आहे. म्हणजे हे थोडे हे क्रॉस होण्यात डिफिकल्ट आहे, हे डिफिकल्ट टू क्रॉस आहे, हे इझी टू क्रॉस आहे, हे इझी टू क्रॉस आहे. ओके, हे अशा गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. त्यानंतर त्यात काही महत्वाचं नाही, जीन पूल मध्ये हेच फर्टाईल, नॉन फर्टाईल, क्लोज रिलेटेड प्रोसेस. आता इथं कसं असतात, क्लोज रिलेटेड स्पेसिस असतात. इथं क्लोज रिलेटेड, पार्शियली क्लोज रिलेटेड असतं, इथं रिलेटेड नसतातच. ओके, इथं रिलेटेड नसतातच. ओके, यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम,
त्यानंतर आपण बघणार आहोत इरोजन, जेनेटिक इरोजन. काय जेनेटिक इरोजन? जेनेटिक इरोजन म्हणजे काय? इरोजन म्हणजे काय होतं सर? काहीतरी लॉस होतं. ओके, लॉस आहे ना, बरोबर सर, लॉस. मग याच्यात काय होतं? लॉस ऑफ डायव्हर्सिटी, लॉस ऑफ डायव्हर्सिटी अँड व्हेरिएशन. लॉस ऑफ डायव्हर्सिटी अँड व्हेरिएशन याला काय म्हणतात? बिटवीन पॉप्युलेशन ऑफ सेम स्पेसिस, एका स्पेसिस मधलं व्हेरिएशन किंवा डायव्हर्सिफिकेशन काय होतं? लॉस झालं. जसं की आपण पहिले ज्या प्रिमिटिव्ह कल्टिवेट घ्या जाऊ, ज्या लँड रेसेस घ्या जाऊ, ते कसं रेजिस्टंट पॉवर होती, या गोष्टी होत्या. मग ते काय होतं? डायव्हर्सिफिकेशन होतं, बरोबर आहे. वाईल्ड रिलेटिव्ह, त्यानंतर लँड रेसेस, त्यानंतर आपण काय केलं? त्याला रिप्लेस केलं. मग रिप्लेस केलं तर मग त्यामधलं जे डायव्हर्सिफिकेशन होतं ते काय आलं? कमी झालं. ओके, मग त्याच्या मागे रिझन काय सर? रिझन आहे पहिलं, रिप्लेस ऑफ लँड रेसेस विथ इम्प्रूव्ह कल्टिवेट. आपले जे लँड रेसेस होते त्याला आपण इम्प्रूव्ह कल्टिवेट ना रिप्लेस केलं, बरोबर आहे ना. त्यानंतर सर आता जे मॉडर्न डे ऍग्रिकल्चर आहे, मॉडर्न डे ऍग्रिकल्चर आहे, त्याचं मॅनेजमेंट, त्यानंतर इंट्रोगेशन ऑफ फीडीसाइड, हर्बिसाइड, पेस्टिसाइड, मग मॉडर्न डे कल्टिवेशनचे ज्या प्रॅक्टिस आहेत त्यामुळे काय आलं? ते डायव्हर्सिफिकेशन लॉस झालं. ओके, त्यानंतर एक्सटेन्शन फार्मिंग इनटू वाईल्ड हॅबिटॅट. मग जर आपण वाईल्ड हॅबिटॅट मध्ये जर फार्मिंग जर केलं तर मग काय होतं? तिथलच्या ज्या स्पेसिस आहे, समजा आता एका जंगलात वाईल्ड स्पेसिस आहे, मग त्या वाईल्ड स्पेसिस मध्ये आपण ऍग्रिकल्चरच्या जर स्पेसिस लावल्या तर मग त्या वाईल्ड स्पेसिस काय होतील? त्या खतम होऊन जातील, त्या नष्ट होतील. मग ते काय आलं? लॉस ऑफ डायव्हर्सिफिकेशन. ओके, त्यानंतर ग्रेजिंग इनटू वाईल्ड हॅबिटॅट. आता आपण काय केलं? जेवढी लँड कमी होत चालली तेवढी, मग लँड कमी होत चालली, मग आपण ग्रेजिंग साठी कुठे चाललो? वाईल्ड हॅबिटॅट मध्ये चाललो, जंगलात चाललो. मग त्या जंगलात आपण जर ग्रेजिंग केलं तर मग ते काय होणार? सर्व तिथलचे जे वाईल्ड स्पेसिस होते त्या काय होतात? खाऊन टाकणार जनावर. मग जनावरांनी ते खाऊन टाकल्यामुळे त्याचं काय होणार? लॉस ऑफ डायव्हर्सिटी, लॉस ऑफ ते प्लांट, ते क्रॉप लॉस होऊन जाणार. त्यानंतर डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी. मग डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी झाली जसं लाईक रोड, सिटीज, हायड्रो पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर, गॅस पॉवर. मग ह्या जर त्या वाईल्ड हॅबिटॅट मध्ये आपण जर तिथं डेव्हलपमेंट करत असेल तर मग त्यामुळे काय होतं? त्या स्पेसिस नष्ट पावतात. सोपं एवढं ध्यानात ठेवायचं की ज्या स्पेसिस नष्ट पावतात त्यामुळे डायव्हर्सिफिकेशनचा लॉस होतो. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? मग सर सगळ्यात मोठा प्रश्न आपण शिकलोच, मग याचा इम्पॉर्टन्स काय? याचा इम्पॉर्टन्स हा आहे, आवाज येत एक बाहेर. याचा इम्पॉर्टन्स हे सर की मी आता थोडं अंधार दिसत असेल कारण की बाहेरून थोडा आवाज येऊ लागला. तर मग हिच्यात आपण काय करतो? फक्त 2 मिनिटच टॉपिक राहिलेला आहे. हिच्यात आपण काय करतो? डेव्हलपमेंट करतो. न्यू व्हेरायटी जर डेव्हलप करायची असतं आपल्याला कुठून तर जीन आणावं लागेल ना. असं थोडी आपल्याकडे जादू आहे नवीन व्हेरायटी तयार व्हा, असं नाहीये ना. आपल्याला कुठून तरी तो ट्रेट आणावं लागेल, ते जीन आणावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला हे जीन पूलचं किंवा जर्म प्लाझमचं महत्व आहे. त्यानंतर आपल्याला जर एखादी ट्रान्सजेनिक प्लांट सेल लाईन तयार करायची असेल, एखादा त्यात चेंज आणायचं असेल, तेव्हा पण आपला जीन पूल महत्वाचा आहे. ओके, या गोष्टी ध्यानात ठेवा. ओके, इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितले ते लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद. काही डाऊट असला तो कमेंट थ्रू विचारा किंवा पर्सनली मेसेज करा, कॉल करा.